जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे। सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधी संकलनात सोलापूर जिल्ह्याने राज्यात सर्वोच्च कामगिरी केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 10 डिसेंबर 2024च्या निर्णयानुसार सशस्त्र सेना ध्वज दिन निधी 2024 साठी सोलापूर जिल्ह्यासाठी 1,72,00,000 इतका इष्टांक निश्चित करण्यात आला होता। मात्र जिल्ह्याने 2,17,15,470 इतकी रक्कम संकलित करून 126.25% उद्दिष्टपूर्ती साध्य केली व पुणे महसूल विभागात अव्वल स्थान प्राप्त केले। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजभवन मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यालयात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ध्वजदिन निधी कल्याण समिती कुमार आशीर्वाद आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांचा राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। ही बाब सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानास्पद असून सैनिक कल्याणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे हे राज्यस्तरीय मान्यतेचे प्रतीक ठरत आहे।